नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सिंधूला राघवने आता सोडून नेल्यामुळे इकडे राणीला मोठा धक्का बसलेला असतो. राणी आता धर्माधिकारीला म्हणते की मामा, जाऊन जाऊन ती सिंधू जाईल तरी कुठे? एक ना एक दिवस तिला माझ्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये आणि मी तिला पकडीलच. आणि ज्या दिवशी मी त्या सिंधूला पकडील त्या दिवशी सिंधूचा शेवटचा दिवस असेल मामा, असे आता मधू ही धर्माधिकारीला सांगते. त्या सिंधूला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी आता स्वस्थ राहणार नाही आणि गप्प बसणार नाही. त्या सिंधूचे मुलं, घरदार, राघव सगळं काही मी उद्ध्वस्त करणार असल्याचे मधू आता धर्माधिकारीला सांगते. तेव्हा आता विचार करून श्रीकांत म्हणतो की मधू, तुला जेवढं वाटतं ना तेवढं सोपं नाही आहे ते. तेव्हा आता मधू म्हणते की कारण त्या सिंधूची शेपटी ना माझ्या हातात आहे, तेव्हा आता ती कुठेच जाणार नाही. धर्माधिकारी म्हणतो की मधू, तुला म्हणायचं तरी काय? तेव्हा मधू म्हणते की सिंधूची मुलं सावी आणि विनू ती चिल्ली पिल्ली. धर्माधिकारी म्हणतो की मधू, तू काय करायचं ठरवलंयस? तर मधू म्हणते की त्या सिंधूची शेपटी ना आता पक्की मी माझ्या हातात ठेवणार आहे आणि धरणार आहे. आणि लगेचच मधू आता धर्माधिकारीला म्हणते की आपल्या माणसाला फोन लाव मामा. तेव्हा आता धर्माधिकारी त्याच्या माणसाला फोन लावतो आणि म्हणतो की काय झालं, कामाचं बोल. तर आता त्याने धर्माधिकारीला खूप महत्त्वाचं असं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे धर्माधिकारीला मोठा धक्का बसतो. तर धर्माधिकारीकडे बघत मधू म्हणते की काय झालं मामा, एवढा का टचकलास तू ते बोलणे ऐकून? धर्माधिकारी म्हणतो की सिंधूची मुलं हॉस्टेलमध्ये नाहीयेत आणि सिंधूने त्यांना घरी बोलावून घेतलंय. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरात सगळेजण बसलेले असताना आता सिंधू काकूला म्हणते की काकू, आता पुढची प्लान बीची सुद्धा मी तयारी करून ठेवली, कारण आता आपल्यासमोर दुसरा काही पर्यायच नाहीये काकू. सिंधू म्हणते की त्या मधूचं वागणं तुमच्या लक्षात आलं असेल. मधूचा एक प्लान फेल झाला की लगेच ती आता दुसरी प्लान तिने तयार केलेला असेल. सिंधू म्हणते काकू, तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे ती मधू ना गप्प बसणारातली नाहीये. नक्कीच ती काही ना काही प्लान करीतच असणार आणि म्हणूनच तिच्या आधी या वेळेस मी प्लान तयार केल्याचे सिंधू सगळ्यांना सांगते. सिंधू म्हणते की आता मी आणि राघव तुम्हाला जे काही सांगते ना ते सगळं तुम्ही शांत बसून ऐका बरं का, कारण मधू आता गप्प बसणारातली अजिबात बाई नाहीये. जोपर्यंत मधू ही आपल्या विरोधात आहे तोपर्यंत आपल्या घरांवरती असे एकामागून एक संकट येतच राहणार असे सिंधूने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं. आपल्या घरांवर येणारी ही संकट आपल्याला जर थांबवायची असेल तर आता आपल्याला मनाने खंबीर राहायला हवं असे आता सिंधू सगळ्यांना सांगते. सिंधू म्हणते की आता आपण आपल्या मनावरती दगड ठेवायला हवा. तेव्हा आता काकू म्हणते की आपण राणीच्या मुळावरच घाव घालायला हवा, कारण राणी ना ही वृक्षावेलीसारखी आहे, किती जरी तोडली ना तरी तिला फांट्या फुटतातच. सिंधू म्हणते की काकू, तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे आणि आत्ता आपल्याला मुळावरच घाव घालायचा आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ना त्यामुळे तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, तुम्हाला ते आवडणार नाही, पण नाविलाज आहे. तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू हे बघ, कुणाला काहीच वाटणार नाही, कारण सगळ्यांना आपल्याला मधू आता तिचा नायनाटच करायचा आहे, कारण सगळ्यांच्याच मनात आता मधूबद्दल राग आहे. ते ऐकून आता काकू म्हणते की पण प्लान बी आहे तरी काय? सिंधू, तुम्ही मला सगळं सांगा बरं आता. तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू, मी आणि राघव जे आम्ही दोघांनी मुलांसोबत आता हा देश सोडून जायचं ठरवलंय. ते ऐकून आता राजेश्री काकूला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की हो काकू, जर आम्ही इथे राहिलो तर ती मधू आम्हाला कधीच आता शांत जगू देणार नाही, सतत ती काही ना काही करतच राहणार. सिंधू म्हणते की तुम्हीच म्हणाला ना काकू, प्रश्न जर सुटेत नसेल ना तर त्याच्या मुळाशीच घाव घालायला हवा. राजश्री ते ऐकताच काळजीत पडते आणि म्हणते की मग तुमच्याशिवाय आम्ही कसं जगायचं, आमचं काय? सिंधू म्हणते की आई, मी खूप विचार केला पण याच्याशिवाय दुसरा काहीच मार्ग सापडत नाहीये. तेव्हा आता विचार करत काकू म्हणते की सिंधू, मला माहिती आहे खूप विचार करून तू हा निर्णय घेतला असेल, पण परत तू या निर्णयाचा पुन्हा विचार कर सिंधू एकदा. तेव्हा आता सिंधू म्हणते की त्या मधूने तर आज अति केलं, तिने राघववरती बंदूक रोखली आणि त्या मधूचा पुढचा प्लान काय असेल, कदाचित तो कुणाच्या जीवावर देखील बेतेल काकू, म्हणून मी हा विचार केलाय असे सिंधू आता काकूला सांगते. तेव्हा आता काकू म्हणते की अगं पण त्या मधूच्या वागण्याची शिक्षा तू आम्हाला देणार आहेस का सिंधू? सिंधू म्हणते की समोर मरण्यापेक्षा ना लांब राहून जगणं कधीही चांगलं काकू. तेव्हा आता राघव म्हणतो की तुम्ही याची फार काही काळजी करू नका, जरी आम्ही दुसऱ्या देशात राहायला गेलो ना तरी आम्हाला भेटायला तुम्ही
तुम्ही तिथे येऊ शकता असे आता राघव राजेश्री आणि काकूला सांगतो. ऋतुजा म्हणते की बरोबर आहे राघव, तुझं म्हणणं काही चूक नाहीये. तर राजेश्री म्हणते नाही नाही, मला हे अजिबात नाही पटलेलं. सिंधू म्हणते की आई तुम्हाला काय वाटतं ना, हे कळतंय आम्हाला, पण याच्याशिवाय आता आम्हाला दुसरा कोणताच पर्याय नाही असे आता सिंधू राजेश्रीला सांगते. आणि तेवढ्यात आई असे करत वेणू आणि सावी पळतच आता सिंधूकडे येतात. तेव्हा मुलं दोघेही आल्याचे बघून आता लगेचच राघव म्हणतो की मी यासाठी यांना हॉस्टेलमधून घरी आणलं. तेव्हा लगेचच हसत काकू म्हणते की वेणू सावी तुमचा स्टडी कसा चालला रे? तर लगेचच वेणू आणि सावी म्हणतात की अगदी मस्त. तेव्हा आता राजेश्री म्हणते की सावी बाळा मला एक सांग ना, तू तुझ्या आईबाबासोबत कुठे बाहेर गेली तर तुला आमची आठवण येईल ना? तेव्हा आता सावी म्हणते की आजी खूप आठवण येईल, कारण हॉस्टेलमध्ये सुद्धा मला खूप आठवण येत होती आणि मी तुम्हाला खूप मिस करत होते. तेव्हा राजेश्रीच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून वेणू आणि सावी म्हणतात काय झालं आजी, तू अशी रडतेस का? तेव्हा आता सिंधू म्हणते की वेणू आणि सावी तुम्हाला बाहेरच्या देशात राहायला आवडेल ना? तर लगेचच दोघेही म्हणतात हो. तेव्हा आता सिंधू म्हणते की मग आता तुमचं स्वप्न पूर्ण होणार आणि लवकरच आपण आता दुसऱ्या देशात राहायला जाणार आहोत. सावी म्हणते की आपण म्हणजे आई. राघव म्हणतो आपण म्हणजे तू, मी आणि आई. तेव्हा आता लगेचच सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तेव्हा आता विनू आणि सावी म्हणतात की नाही बाबा, आम्ही राजेश्री आजीला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की बाळांनो असा हट्ट करायचा नसतो. तेव्हा वेणू म्हणतो की आई आम्हाला फक्त दुसऱ्या देशात फिरायला जायचं होतं, पण आम्ही फक्त इथेच राहणार. राघव म्हणतो की विनू बाळा, आईने आता सांगितलं ना असा हट्ट करायचा नसतो. तर विनू म्हणतो की पण बाबा आपण दुसऱ्या देशात राहायला का जातोय हे तरी मला सांगा ना तुम्ही. तर आता राघव म्हणतो की इथे आपण सेफ नाही आहोत. अरे आता पाठीमागेच बघ ना, सावी तुला त्या मधू काकूने किडनॅप केलं होतं ना? तर सावी म्हणते हो बाबा. तेव्हा आता राघव म्हणतो की अजूनही ती मधू काकू दुसरं काहीतरी करेल. तेव्हा आता राघव म्हणतो की सावी पुन्हा जर तुला किडनॅप केलं आणि आमच्यापासून जर तुला मधू काकूंनी दूर नेलं तर? आणि लगेचच आता सावीच्या डोळ्यासमोर आपल्याला कसं किडनॅप करून बेशुद्ध केलं होतं हे सगळं आठवतं. तेव्हा आता आपल्याला किती त्रास झाला हे देखील सावीला आठवतं. तर राघव म्हणतो सावी तुला चालणार आहे का? तर सावी म्हणते नाही बाबा. राघव म्हणतो की म्हणूनच सावी बाळा आपण दुसरीकडे जाणार आहोत. तर आता वेणू म्हणतो की पण आपल्याला मधू काकूपासून भीती का आहे? सिंधू म्हणते की कसं आहे ना बाळांनो, तुम्ही आता खूप लहान आहात, तुम्ही दोघं मोठे झाले का मग मी तुम्हाला सगळं काही सांगेन. आता फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा वेणू आणि सावी, आता आपण जे काही करतोय ना ते फक्त आपल्या सेफ्टीसाठी करतोय असे आता सिंधू त्यांना सांगते. तर आता लगेचच सिंधू म्हणते की तुमच्या आईबाबांनी तुम्हाला काय सांगितलं आणि शिकवलं माहिती आहे ना? तर विनू सावी म्हणतात की हो, मोठ्यांचं कायम ऐकायचं. तर आता सिंधू म्हणते की जा बरं, मग आपल्याला लगेच निघायचं, तुम्ही लगेच आवरायला घ्या. तर विनू म्हणतो की ओके आई. आणि पळतच आता विनू आणि सावी त्यांचं आवरायला परदेशात जाण्यासाठी तयार व्हायला जातात. तर आता ऋतुजा म्हणते की मी त्यांचं आवरून देते आणि ऋतुजा त्यांच्या पाठीमागे जाते. तेव्हा आता लगेचच राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू तू सगळी जाण्याची तयारी केलीस ना? तर सिंधू म्हणते की हो. आणि आता राघव वेळ आली, आता काउंट डाऊन सुरू. तर आता काकू राघव आणि सिंधूला काळजी घेण्यासाठी सांगते. तेव्हा आता काकू म्हणते की विनायका माझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ कर रे बाबा. तर आता राघव म्हणतो की सिंधू आय थिंक आता आपल्याला तयारीला सुरुवातच करायला हवी. तर सिंधू मान हलवती. इकडे आता राघव आणि सिंधूची सगळी माहिती आता धर्माधिकारी घेत असतो आणि फोन लावून सगळं काही विचारत असतो. तेवढ्यात आता मधू ही धर्माधिकारीला म्हणते की मामा अरे त्यांचं काही कळलं का रे? तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की सिंधू आणि राघव परदेशात जाणार आहेत, बहुतेक त्यांचा तिकडे सेटल होण्याचा प्लान दिसतोय आणि म्हणूनच मुलांना ते घरी घेऊन गेलेत आणि आता ते मुलांसोबत परदेशात जात आहेत. ते ऐकताच आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधू आता विचारात पडलेली असते. आणि आता मधूकडे बघत धर्माधिकारी म्हणतो की मधू कसल्या विचारात पडलीस आणि आता काय करायचं ते? तर आता सिंधू आता गाडीमध्ये परदेशात जायला निघालेली असते आणि कारमध्ये बसलेली असते. तेव्हा राजश्रीचे बोलणे आता सिंधूला आठवते आणि रिषभचे सुद्धा बोलणे आता सिंधूला आठवते. रिषभ म्हटलेला असतो की सिंधू ज्या वेळेस सावीला किडनॅप केलं होतं त्यावेळेस सुद्धा तू हार मानली नव्हतीस. तर आता काकूने सांगितलेले असते की सिंधू तू ढाल बनून आता आमच्या पाठीशी उभा राहिलीस आणि आलेल्या प्रत्येक संकटावरती तू मात केली होतीस. तेव्हा आताही तू डगमगू नको आणि
हार मानू नको. तर आता राजश्रीने सांगितलेले असते की सिंधू, तुझ्यामुळेच माझं शिक्षण पुढचं पूर्ण झालं आणि मला पुढे शिकण्याचं माझं स्वप्न देखील तुझ्यामुळे पूर्ण झालं सिंधू. हे सगळं आता कारमध्ये बसलेल्या सिंधूला आठवत असते. आणि आता राधा मावशी बनलेल्या राघवने सुद्धा सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू, तू जिद्दीने आपल्या वेणूला बरं केलंयस, ही गोष्ट सुद्धा तू विसरू नकोस. तू काय काय केलं ना, तुझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये असे म्हणत आता सगळ्यांनी आपल्याला कसं समजून सांगितलं. आणि आता आपली पॉझिटिव्हनेस कशी वाढवली, आपल्यातली ताकद आता कशी सगळ्यांनी दाखवून दिली, हे आता सिंधूला आठवत असतं. आणि आता त्या सगळ्यांच्या आठवणी आता डोळ्यासमोर आणून सिंधू आता तिच्या कारमधून आता बाहेर जाऊ लागते. तर त्याच वेळेस आता समोरून आता मधू ही 2 गुंड मोटरसायकलवरती आता मधूच्या गाडीसमोर आता चाललेले असतात आणि मधू तिची गाडी आता सिंधूसमोर आणते. तेव्हा आता समोर मधूला बघून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता सिंधूसमोर येऊन आता मधूने सिंधूला पकडण्यासाठी प्लान केलेला असतो. आणि लगेचच आता समोर आता सिंधूला बघताच राणी तिच्या कारमधून दरवाजा उघडून खाली उतरते. तर मोटरसायकलवरती 2 गुंड राणीसमोर उभे असतात. तर राणी आता दबंग स्टाईलनी त्या गुंडांसमोर सिंधूकडे बघत आता उभी राहते. आणि सिंधूकडे बघताच आता राणीने तिच्या हातात असलेली बंदूक आता सिंधूवरती रोखून धरलेली असते. ते बघून आता सिंधूला मोठा धक्का बसतो. तर आता सिंधूकडे बंदूक रोखत मधू आता सिंधूला बाहेर येण्यासाठी सांगते. तेव्हा कारचा दरवाजा उघडून मधूकडे बघत सिंधू आता बाहेर येते. आणि आता मधूकडे बघताच आता सिंधू ही मधूकडे चालत येते. तर आता मधूने सिंधूवरती बंदूक रोखून धरलेली असते. आणि आता सिंधू ही मधू समोर येताच बंदूक रोखत आता मधू म्हणते की कुठे चालली होतीस, तुला काय वाटलं तू हा देश सोडून जाण्याचा प्लान करशील आणि मला समजणार नाही काय. मधू म्हणते तुला काय वाटलं की मला गाफील ठेवून तू परदेशात जाशील. सिंधू, तू मला गाफील ठेवून असं फसू शकत नाहीस. तू गुपचूप परदेशात जाशील आणि मला कळणार नाही असं तुला वाटलंय का. आणि आता मधू म्हणते की तुला तर आता आयडिया आलीच असेल, आता तुझा खेळ संपलाय सिंधू आणि आता तुझा गेम ओव्हर होणार. तर आता सिंधू ही फक्त मधूकडे बघत असते. तर आता मधू म्हणते की काय तुला आता अजून काही आमंत्रण द्यायचं बाकी आहे का, गाडीतल्यांना बाहेर काढ आणि बोलव त्यांना बाहेर. तर आता सिंधू म्हणते गाडीत कुणीही नाहीये. तेव्हा आता मधू म्हणते की तुला काय मी मूर्ख वाटले का, अगं सावी, विनू, राघव यांना गाडीतून तू बाहेर काढ, त्यांना घेऊन तू परदेशात जायला निघालीस ना. तर आता सिंधू म्हणते मी तुला सांगितलंय ना मधू, गाडीत कुणीही नाहीये आणि मी फक्त गाडीत एकटी आहे. तर मधू म्हणते की हो का, मला काय मूर्ख समजतेस का काय तू सिंधू. आणि लगेच तिच्या गुंडाला मधू म्हणते की जा गाडी त्यांना बाहेर यायचं सांगा. तर आता दोन्ही गुंड मोटरसायकलवरून खाली उतरतात आणि आता सिंधूच्या गाडीकडे जातात. आणि गाडीमध्ये आता दोन्हीही गुंड बघू लागतात. तर गाडीत कोणीही नसल्याचे बघून ते गुंड पुन्हा मधूकडे येतात आणि म्हणतात की मॅडम गाडीमध्ये तर कोणीच नाहीये. ते ऐकताच आता मधूला मोठा धक्का बसतो. तर आता ते ऐकून मधूला मोठा धक्का बसतो आणि बंदूक खाली घेत आता मधू म्हणते की हे कसं शक्य आहे, मला माहिती आहे हा सिंधू सगळा तुझाच प्लान आहे. पुन्हा आता बंदूक रोखत मधू म्हणते की मी विचारलेल्या प्रश्नांची ना फटाफट उत्तरे द्यायची सिंधू आणि मला सांग राघव कुठे आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की बंदुकीचा धाक दाखवून मला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का मधू. सिंधू म्हणते की अगं मधू, बंदुकीची भीती तू दाखवतेस कुणाला, मी तुझ्या या बंदुकीच्या या भीतीला अजिबात घाबरत नाहीये. मधू म्हणते की मृत्यू जर समोर दिसला की सगळेजण घाबरायला लागतात. सिंधू म्हणते की नक्कीच, पण मी तुझ्या या भीतीला नाही घाबरत. मधू म्हणते की सिंधू तिथेच थांब, एक पाऊल जरी तू पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर मी तुला गोळी घालील गोळी. आणि आता लगेचच सिंधू ही आता संधी साधून सनकन मधूच्या कानाखाली मारते आणि मधूचा हात पिरगळवत आता सिंधूने मधूकडून बंदूक हिसकावून घेत आता लगेच सिंधू म्हणते की तुला मला त्रास द्यायला खूप मजा वाटते का मधू. माझ्या मुलांना त्रास दिला, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून बाजूला केलं आणि आज तू माझा जीव घ्यायला निघालीस. तर आता सिंधू म्हणते की जिवंतपणी नरक यातना भोगल्या मी मधू, आणि आता ही बंदूक तुझ्या डोक्याला लावली तेव्हा तुला कसं वाटतंय. तर आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधू ही बंदूक आता
आता मधूच्या डोक्याला लावून मधूसमोर बोलत असतानाच पाठीमागून धर्माधिकारी येतो आणि सिंधूच्या डोक्याला दुसरी गन लावत म्हणतो की आता सिंधू तुला कसं वाटतंय. तेव्हा धर्माधिकारीचे ते बोलणे ऐकून आता सिंधू पाठीमागे बघते तर आता धर्माधिकारीने सुद्धा आता सिंधूच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि हे आता मधूच्या लक्षात येताच मधू पाठीमागे बघून सिंधूच्या हातातील ती बंदूक घेऊन आता सिंधूच्या डोक्याला लावते. तर आता लगेचच बंदूक सिंधूवरती रोखत मधू म्हणते की हो सिंधू, तू आता जे बोलली ना ती प्रत्येक गोष्ट खरी आहे, पण खरं सांगू का तू आमच्यामध्ये आली माझ्या आणि राघवच्या मध्ये. मधू म्हणते की माझा आनंद तू माझ्यापासून हिरावून घेतलास, कायम मला आयुष्यात राघवच्या आणि माझ्या मध्ये येऊन तुम्हाला त्रास दिलास आणि आम्हाला कधी एकत्र येऊच दिले नाहीस आणि म्हणूनच तुझा आनंद तुझ्यापासून हिरावून घेण्यासाठी ना मी आत्तापर्यंत वाटेल ते सगळं काही केलं. पण प्रत्येक वेळेस सिंधू तू जिंकत गेलीस, पण आज सुद्धा तू फक्त राघवमुळे वाचली एवढं तू लक्षात ठेव. बंदूक रोखत आता मधू म्हणते की पण आता तुला कोणीच वाचवू शकत नाही, कारण मला माहिती मी तुला चांगलं ओळखते सिंधू. हसतच मधू म्हणते की मला माहिती आहे, दुसऱ्या गाडीत तू मुलांना एअरपोर्टवर पाठवलंय ना. हसतच मधू म्हणते की मला माहिती आहे राघव इथेच कुठेतरी लपून बसलाय आणि तुला बघतोय. असे म्हणत आता मधू इकडे तिकडे बघते, कारण मला माहिती आहे राघव तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीये. तर आता लगेचच इकडे तिकडे बघत मधू राघवला हाका मारते आणि म्हणते की राघव कुठे आहेस तू, बाहेर ये. राघव मी तुला गुमान बोलाने आणि बऱ्या बोलाने सांगते की तू बाहेर ये, नाही तर या सिंधूचं डोकं काही आज राहत नाही. तू जर बाहेर आला नाही ना तर नाही तर मी काय करील ते तुला चांगलंच ठाऊक आहे. असे म्हणत मधू आता सिंधूच्या डोक्याला बंदूक लावते आणि आता मधू पुन्हा इकडे तिकडे बघू लागते, पण राघव हा कुठेच नसतो आणि काहीच राघवचा आता थांग पत्त्या नसतो. तेव्हा बराच वेळ होताच मधू म्हणते की एनिवे राघवला इथे कसं आणायचं ना ते मला चांगलंच ठाऊक आहे सिंधू. आणि आता लगेचच आता मधू तिचा हात समोर धरते. आता मधूचा तो गुंड लगेचच त्याच्या खिशातील चाकू बाहेर काढतो आणि तो मधूच्या हातावर ठेवतो आणि लगेचच त्या चाकूचे बटन दाबताच तो चाकू आता समोर मधू ही सिंधू समोर धरते आणि आता सिंधूचा हात समोर असताना मधू आता सिंधूच्या हातावरती तो चाकू मारते. तर आता सिंधूला तो चाकू लागलेला असतो आणि सिंधूच्या हातातून भळभळा रक्त येऊ लागते आणि लगेचच सिंधू आता तिचा तो रक्ताळलेला हात आपल्या हातात धरते. तेव्हा आता मधूने सिंधूला चाकू मारलेला असतो आणि आता लगेचच आता सिंधू ही चाकू मारता सिंधूच्या हातातून रक्त येऊ लागताच आता सिंधू ही मधूकडे बघते आणि आता त्याच वेळेस आता काकू, राजेश्री, ऋतुजा सगळेजण बाहेर आलेले असतात आणि लगेचच आता मधू म्हणते की आता कसे बिळातून बाहेर आले आणि मधू या सगळ्यांकडे बघते. सगळ्यांना आता मधूने रांगेत उभा केलेले असते आणि मधूने आता ऋतुजावर ती बंदूक रोखून धरलेली असते, पण राघव अजूनही आलेला नसतो. तेव्हा आता मधू म्हणते की राघव कुठे, आणि आता जोपर्यंत राघव येत नाही ना तोपर्यंत इथे एक एक आता ढगात जाणार. तर लगेचच आता मधू ही ऋतुजाकडे बघते आणि म्हणते की सुरुवात मी तुझ्यापासूनच करते आणि लगेचच आता मधू ही ऋतुजावरती बंदूक रोखून धरत बंदुकीचा ट्रिगर दाबू लागते. त्याच वेळेस आता जोराने काठी आता मधूच्या बंदुकीवरती फेकून राघव तिथे आलेला असतो आणि त्या क्षणी आता मधूच्या हातातील बंदूक खाली पडते. तर तेवढ्यात आता ऋतुजा ती बंदूक उचलत आता मधूचा हात पिरगळवते. तर लगेचच आता राघव हा पळतच येऊन दोन्हीही गुंडांकडून बंदूक घेत आता दोन्हीही गुंडांना बदबद बदलतो आणि धर्माधिकारीच्या हातात असलेली बंदूक हिसकावत लगेचच आता मधूवरती राघवने बंदूक रोखून धरलेली असते आणि राघव म्हणतो की मधू तुझा खेळ आता खल्लास. तर आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी आता मधू ही राघवच्या हातातील बंदूक घेण्यासाठी पुढे येऊन झटापट करू लागते. तर सिंधू आता मधूला धरते. तर आता बंदूक घेण्यासाठी राघव, सिंधू आणि मधू झटापट करू लागते आणि त्याच झटापटीत राघवच्या बंदुकीतून सुटलेली गोळी आता मधूच्या पोटात लागलेली असते आणि आता मधूच्या पोटात गोळी लागतात. मधूच्या पापाचा घडा भरून मधूचा कसा शेवट होतो आणि राघव सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.